नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे सगळ्यांना खूप जास्त आवडणारी आणि सगळ्यांना खाऊशी वाटणारी चटपटीत अशी पाणीपुरी. तर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे इथे 1 वाटी बारीक रवा आणि 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ आणि किंचित असं मीठ, चवीपुरतं मीठ आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल हे आहे तेही आपण रवा आणि जे पीठ आहे त्याच्यामध्ये अगदी 1 टीस्पून जे तेल आहे ते आपण टाकणार आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणीपुरी कुणाला नाही आवडत? सगळ्याच लोकांना लहानापासून मोठ्यापर्यंत पाणीपुरी ही सगळ्यांनाच आवडते. पण आता बाहेरची जी पाणीपुरी असते ती एवढी हायजीन नसते. मग आपण घरीच जर बाहेरच्या पाणीपुरीसारखी पाणीपुरी बनवली तर आपल्याला बाहेर खायची काही गरज नाही पडणार आणि आपण त्याने आजारही नाही पडणार. म्हणून आपण आता घरीच मस्त अशी एकदम कुरकुरीत आणि टेस्टला एकदम चटपटीत अशी पाणीपुरी आज शिकणार आहोत. तर हे जे आपलं रवा आणि गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण जे हे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदाच सगळं पाणी टाकायचं नाही आहे. असं जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे तुम्हाला हे पाणीपुरीचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ आपण त्याला भिजवून ठेवणार आहोत. थोड्या वेळ म्हणजे तरी आपल्याला ते अर्धा ते पाऊण तास चांगल्या प्रकारे भिजू द्यायचा आहे. म्हणजे जो आपला रवा आहे तो चांगला मिक्स होईल आणि म्हणजे चांगल्या प्रकारे फुगेल. म्हणून हे आता आपण जे भिजवलेलं पीठ आहे ते आपल्याला अर्धा तास तसंच चांगल्या प्रकारे झाकून व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे. आता आपलं हे पाणीपुरीचं जे पीठ आहे, जो उंडा आहे तो भिजून झालेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून किंवा तुम्ही याला कॅरी बॅगमध्येही तसंच अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण बनवणार आहे ग्रीन चटणी किंवा ग्रीन जे पाणी असतं पाणीपुरीमध्ये जे आपण खातो तिखट पाणी, ते आता बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे फ्रेश असा पुदिना. आमच्याकडे पुदिना आमच्या गार्डनमध्येच आहे म्हणून तो पुदिना आम्ही इथं वापरलेला आहे. थोडीशी अद्रक घेतलेली आहे, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे. तर हिरवी मिरची जी आहे ती तुमच्या म्हणजे तुम्हाला तिखट पाणी किती प्रमाणात तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. आणि इथे घेतलेले आहे 4 ते 5 लसूण पाकळी. लसूणही आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि आणखी आपण याच्यामध्ये घेणार आहोत थोडंसं काळं मीठ. जे काळं मीठ बाजारातही मिळतं किंवा त्याचे खडे मिळतात, ते बारीक घेऊनही तुम्ही हे असं काळं मीठ ते बनवू शकता. तर आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं काढून घ्यायचं आहे. तर जे आम्हाला खूप जास्त चटणी जे तिखट पाणी आहे तर ते खूप तिखट नव्हतं पाहिजे, म्हणून आम्ही ज्या म्हणजे 4-5 मिरच्या घेतल्या होत्या त्याच्यापैकी 2 ते 3च मिरची आम्ही याच्यामध्ये ॲड करत आहोत. आणि जे अद्रक आहे तेही आम्हाला खूप जास्त झालं होतं म्हणून तेही आता आम्ही थोडंसं कमी केलेलं आहे. मग बाकी पुदिना वगैरे जेवढं प्रमाणात मी तुम्हाला दाखवलं होतं ते इथे सगळं आम्ही घेतलेलं आहे. तर मिक्सरमध्ये हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे मिक्सरमधून एकदम बारीक होईल. तर आता हे जे आपलं तिखट पाणी आहे ते रेडी झालेलं आहे आणि ते आपल्याला छान प्रकारे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. तर आता हे जे पाणी तुम्हाला दिसतंय पण त्याची स्मेल एकदम अशी चटपटीत, एकदम आपण जी रेडीमेड पाणीपुरी खातो, जी ठेलेवाल्यांकडे पाणीपुरी असते त्यांचं जे तिखट पाणी असतं त्याच्यासारखाच वास ह्या ज्या आम्ही तिखट पाणी बनवलेलं आहे त्याला हा येत आहे. आता हे पाणी आपलं एकदम रेडी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काळं मीठ होतं ते आम्ही वरतून ॲड केलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही जी आपलं तिखट पाणी आहे ते एकदम रेडी झालेलं आहे आणि ही आहे चिंच जी आम्ही की भिजू घातलेली आहे आणि हा आहे गूळ. हे आपल्याला आंबट गोड पाणी बनवण्यासाठी हे आम्ही भिजू घातलेलं आहे. तर हे दोन्हीही भिजल्यानंतर ते व्यवस्थित प्रकारे मिक्स करायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जी आपली
आंबट गोड चटणी आहे ती तयार होईल. तर आता आम्हाला एक पाऊण तास तरी झालेला आहे ते पीठ भिजून, म्हणून आता आम्ही तयार करत आहोत पुऱ्या. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहेत की म्हणजे खूप छान अशी याची मोठी पोळी लाटल्या जात आहे. आणि ही मोठी पोळी लाटून मग आम्ही आमच्याकडे जे छोटं जे काय असेल त्याने छोट्या पुऱ्या आम्ही याच्या बनवून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारेही त्या पुऱ्या बनवू शकता किंवा छोटी गोळे करून त्याचीही पुरी तुम्ही इथे लाटू शकता. पण आम्हाला ही जी मोठी पोळी करून मग त्याच्या छोट्या पुऱ्या बनवायची ही पद्धत सोपी वाटली, म्हणून आम्ही अशा प्रकारे ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. आणि छान प्रकारे अशा ह्या आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या ह्या बनलेल्या आहेत. आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. एकदम व्हाईट कलर याला आलेला आहे आणि एकदम छान अशा ह्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर आता आपण त्याला तळून घेऊया. तर आता तुम्हाला दिसत असेल किती छान प्रकारे ज्या आपल्या पुऱ्या आहेत त्या बनलेल्या आहेत ना. आपण याच्यात काही खायचा सोडा टाकलेला आहे, कुठलंच काही टाकलेलं नाही आहे, पण तरीही छान प्रकारे अशा ह्या पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. फक्त जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थितपणे भिजू द्यायचं आहे अर्धा ते पाऊण तास, म्हणजे जो रवा आहे मस्त फुगतो आणि त्याच्या पुऱ्याही खूप छान अशा येतात. तर एकदम कुरकुरीत अशा आपल्या ह्या पुऱ्या बनलेल्या आहेत. आणि आता आपली ही पाणीपुरी रेडी झालेली आहे. तर आता आपण एक प्लेट पाणीपुरी बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी आम्ही जे बटाटे आहेत तेही उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर ही ॲड करणार आहे. आणि जी बारीक शेव असते तीही आम्ही विकत आणलेली आहे. तर याची टेस्ट एकदम छान खूप मस्त अशी झालेली आहे. एकदा या पद्धतीने पाणीपुरी नक्की करून